श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 3. पळणीस्वामी दर्शन. कुरवपूरच्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा. विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला. मार्गात अन्नपाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती. 4थ्या दिवशी अग्रहारपूरला पोचलो. तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभा राहून ओम भिक्षां देईन असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून अतिशय क्रोधाधायमा झालेली एक स्त्री घराबाहेर आली. ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढ्या पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर हाकलले. मी म्हटले, समस्त जीवांना अन्नपाणी पुरविणारे सर्व व्यापी असलेले दत्तप्रभूच आहेत. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसू आपण त्यांचे चिंतन करूया. आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो. भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता. इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. ते म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे. राजे साहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे. आपण आमच्या बरोबर घोड्यावर चलावे. मी म्हणालो, मी एकटा येणार नाही. माझ्या बरोबर माझा मित्रास येऊ देत असल्यास मी येईल. त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली. आम्ही दोघं घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले. त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यात पोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला. आम्ही घाबरून गेलो. राजवैद्यांना बोलवल्याले, परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्रांचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने युवराजांनी सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा आजानबाहू अत्यंत देदीप्यमान कांतीचा एक हाती आला. त्याने युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली. राजाने विचारले, ते हाती कोण होते? श्री दत्तप्रभूंशी त्यांचे काय नाते आहे? हे सारे विस्तारपूर्वक सांगावे. मी सांगितले. युवराजाला दिसलेले 16-17 वर्षांचे दिव्य स्वरूप हाती श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांनीच युवराजांना वाचा प्रदान केली. ते श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे, संत महात्मांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखाने जयजयकार केला.